आयोजकाच्या वतीने तुमचा एक विशेष सन्मान करणार आहोत. यायचंय आणि तो सन्मान स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपण जो देतोय आणि आदरणीय आमचे केदार नाना जाधव यांना विनंती असेल, म्हणजे केदार नाना जाधव नाव केदार जाधव आहे हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि दिग्विजय सरवड साहेब यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. ओके, केदार नाना जाधव यांच्या वतीने आपण इथे पहिलं मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. किरण पवारला हा किताब निश्चित प्रमाणात जातोय. 32 धावसंख्येची खेळी या ठिकाणी किरणची पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक सन्मान चिन्ह आपण देतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी अर्जुन 11चा कॅप्टन एक जण या बपुरामगडे सन्मान चिन्ह आहे. विकी सन्मान चिन्ह आहे टीमला, एक जण पाठवा. बघू या. तर या ठिकाणी मी दिग्विजय तरवड साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान चिन्ह देऊन पप्पू रामगुडे यांना मात्र सन्मानित करायचं आहे. थँक्यू. किरण पवार. ओके, थँक्यू. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसभरातला 4था आहे आणि हाही सामना महेश सर 6 ओव्हरचा आहे. त्याच्यानंतर जे सामने वेळेनुसार आपण ठरवू 4 की 5 का काय ते वेळेनुसार ठरवलं जाईल. 4था सामना आणि या सिंहगड करंडकातला असणारा पहिल्या फेरीतील अगदी शेवटचा सामना आहे. याच्यानंतर एकही सामना पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतील. आणि तगडे दोन संघ एकमेकांच्या समोर असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो निलेजादा बिंदाडे 11 आणि एका बाजूला आहे हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी उतरली गेलेली त्याच्यामध्ये आघाडीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं, बोला बोला बॉल द्या नवीन, एक बॉल नवीन मैदानाच्या आतमध्ये द्या. थँक्यू. आपण एक स्पर्धेचा जो रूल केलेला आहे की किट म्हणजे जे काही व्हाईट पॅन्ट आणि जे काही किट दिलेलं आहे ते मात्र कंपल्सरी आहे. परंतु ऋषीदादा जोरे यांचं जे टी शर्ट आहे ना ते सिंहगड करंडकाचंच आहे आणि बाकीचे जे टी शर्ट आपण पाहतोय तेही सिंहगड करंडकाचे आहेत. आता बरेच जण हे विचारायचं नाही की त्यांच्याने यांच्या टी शर्टच्या कलरमध्ये चेंज आहे. ऋषीदादा जोरे यांच्या परफेक्ट मापाचं तेवढंच एक टी शर्ट होतं ऋषीदादा. त्याच्यामुळे मी धन्यवाद देईल. निदान एक तरी टी शर्ट दादा मला तुम्ही किटमध्ये पाहायला मिळालात ही आनंदाची बाब. जाऊ मैदानाच्या आत. सुमित भंडारी पहिल्या षटकासाठी तयार आहे. स्ट्राईकला आहे रवी ऐरे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला अक्षय बोडरे. आणि इथे रवीने पहिला चेंडू मात्र सुमितला सरळ सीमारेषेच्या बाहेर खेळलाय.
सुमित भंडारी निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर त्याला रवी आयरेच्या पहिल्याच बॅट मधून निश्चितप्रमाणे आपण पाहिलंय एक षटकार आला आणि रवी आयरे काय ताकद आहे हे मात्र दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतं ऑनलाईन टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा जी आपण ऑनलाईन करतोय पण आमचा बराचसा मित्र परिवार ऑनलाईन अगदी आनंद घेताना पाहायला मिळतोय त्याही मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे इथे आपण पाहतोय हा चेंडू सुंदर त्या अगदी खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल एक सिंगल आली रवीच्या खात्यामध्ये वाढ होईल संघाची धावा संख्या 7 धावा फलकावरती ठिकाणी आपण पाहतोय आणि आता स्ट्राईकला हा अक्षय बोडरे आपल्याला जो पाहायला मिळतोय काय कर्मात करणार अक्षय ते आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे सिंहगड करंडक आहे सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पाहतोय पुणे शहरात सिंहगड कॉलेजच्या पटांगणावरती या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती असलेली सुद्धा आपल्याला जी पाहायला मिळते सुमित भंडारी तयार इथे बॅकफुटला सारखं चेंडू खेळला आहे तो मात्र त्या ठिकाणी भरत चेंडू कव्हर करताना पाहायला मिळतोय एक सिंगल येईल भरत कर्डिले चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं एक सिंगल आली अक्षय बोडरे आपण पाहतो या ठिकाणी जो फलंदाजी मार्क करते एक सिंगल निश्चितप्रमाणे त्यांना पाहायला मिळते धापालेकर धावा संख्या जी आहे ती इथे 8 धावा धापालेकर त्या दरम्यान आपण पाहतोय या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आहे चांगलं क्षेत्ररक्षण कुलदीप धायबर त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालंय धापालेकर धावा संख्या या ठिकाणी जी आहे ती इथे 8 धावा धापालेकर रवी अहिरे आता स्ट्राईकला आपण पाहतोय सुमित भंडारी जो गोलंदाजी मार्कवरती आहे इथे मात्र हा चेंडू सुरे टाकला जाईल सुमित चांगल्या प्रकारचा कमबॅक करताना पाहायला मिळतोय अचूक टप्प्याचा मारा निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय परत एकदा चेंडू डॉट आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार जाऊन सुद्धा त्यानंतरचा कमबॅक निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळाले सुमित इथे मात्र गोलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय पाहूया सुमित कशा प्रकारची कामगिरी करणार आहे स्ट्राईकच्या बाजूला फलंदाज रवी आयरे सुमित टू रवी चेंज ऑफ पेस इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अज्जू चांगल्या प्रकारचा झेल घेताना पाहायला मिळालाय रवी आयरे बाद थँक्यू डीजे थँक्यू षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकरती धावा संख्या जी आहे ती 1 बाद 8 धावा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षय आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय पाहूया लोकेश परदेशी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलेले पाहूया लोकेश या दरम्यान स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका अक्षयच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल भन्नाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार थँक्यू
माळशिरसचा असणारा खेळाडू आहे अक्षय. या दरम्यान परत एकदा गॅपमध्ये चेंडू पोचेल सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. नो बॉल आणि चौकार. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 17 धावा. या दरम्यान चेंडू हवेत. चेंडू मात्र फ्रीट आहे. मात्र फलंदाज निश्चितप्रमाणे झेल जरी झाला असता तर बाद दिला गेला नसता. अक्षय खूप आक्रमक होताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. लोकेश परत गोलंदाजीवरची तयार आहे. स्ट्राईकला असणारा मात्र फलंदाज सचिन. या दरम्यान सचिन बर्गेच्या बॅटमधून पॉइंटला चेंडू. तिथे धावबाची संधी असेल परंतु तिथे बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होता. जोरात चेंडू फेकला गेला नाही आणि या दरम्यान अगदी स्वतः गोलंदाज लोकेश चेंडूवरती येताना पाहायला मिळाला. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय निश्चितच एक सिंगल आली. धावसंख्या 19 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना इथे हा चेंडू सुरेख होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. लोकेश खूप मोठे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण मध्ये 19 वरती धावफलक स्थिर या दरम्यान आपल्याला तो पाहायला मिळतोय. या दरम्यान चेंडू तिथे अज्जूच्या हातात आणि फलंदाज क्रमांक दुसरा बाद आणि दोन्ही झेल कुणी घेतलेत? अज्जूनेच घेतलेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय नवीन फलंदाज आलाय तो आता श्रेयश कदम फ्रॉम मुंबई. आणि श्रेयश कदमची खासियत निश्चितप्रमाणे बऱ्याच जणांना माहिती आहे. आपण नाही पाहिलंय यावर्षी आमदार चषक जुन्नर प्रीमियर लीग मध्ये मात्र आपल्या फलंदाजीचा दरारा काय आहे हे मात्र त्यांनी दाखवून दिलं. साकोरी बागडी संघातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी श्रेयश कदमची होताना आपण पाहिली. या स्पर्धेत या सिंहगड करंडकामध्ये त्याच्याकडून कशा प्रकारची कामगिरी होती ते आपल्याला पाहायचे. खूप संयमी शांत आणि शेवटच्या क्षणी आक्रमक असा असणारा हा श्रेयस पहिल्याच चेंडूवरती आक्रमक होताना पाहायला मिळाला होता. बॅटचा बॉलचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू होता आणि त्यामुळे कदाचित बिघडकांचा प्रयत्न केला. तिथे मात्र धाव आली नाही आणि चेंडू डॉट गेलाय. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 2 बाद 19 धावा धापलकवरती या दरम्यान आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना निलेश दादा बिंदाडे स्पोर्ट्स क्लब. सेकंड राऊंडचे मॅच चिठ्ठी पद्धतीनुसार होणार आहे. ते किती षटकांचे घ्यायचे ते वेळेनुसार ठरवलं जाईल पण चिठ्ठी पद्धतीनुसार होणार आहे. आणि हा जो सामना चालू आहे यांचं नाव चिठ्ठीत पहिल्यांदा आलं तो सामना दुसरा होईल ही गोष्ट लक्षात ठेवा. 3 संघ जे विजयी झालेले पहिला दुसरा आणि तिसरा विजेता यापैकी ज्या 2 संघांची चिठ्ठी निघेल तो पहिला सामना होईल. सेकंड राऊंड गोलंदाजीवर कधी परत एकदा सुमित आहे. स्ट्राईकला सचिन बर्गे आहे आणि क्षेत्ररक्षणात बराचसा बदल जो या ठिकाणी आपण पाहतो तो केला जातोय. स्ट्राईकला आहे तो सचिन बर्गे आहे. नॉट्रॅकच्या बाजूला अगदी आपण मध्ये श्रेयश कदम आहे.
सुमित भंडारी 8 धावा ज्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केले होते तो सुमित आहे स्ट्राईकला गोलंदाजी मार्क होते. सचिन स्ट्राईकला आहे. इथे मात्र चेंडू मिड विकेटला पोहोचला आहे. सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणी षटकार चेहरा वाघांचा वाघ तू नशिबावर मात तू पाठीवर हात तू दहा दिशातून थँक्यू. सुमित भंडारी ज्यावेळेस डावाची सुरुवात करत असताना पहिलं षट टाकण्यासाठीला त्यावेळेस सुद्धा त्याला पहिल्या चिन्हवरती रवी याने षटकार खेळला. सुमित भंडारी परत गोलंदाजी मार्कवर त्याला सचिन बर्गेने षटकार खेळला. परत एकदा फाईन लेगला शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार और ये फिर से एक बार 6 रन षटकार. लागोपाठचा इथे दुसरा षटकार येताना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. लागोपाठच्या 2 षटकारांनी धावफलक वाढला जाईल. धावफलकाची धावसंख्या 31 धावा आणि थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये जी केली जात आहे की ते कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कशा प्रकारची अगदी व्यूहरचना रचावी लागेल. इथे यष्टीरक्षकाची जागा बदलली गेली आणि यष्टीरक्षक स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय तो इथे अज्जू बेपारी इथे यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिड आपला स्वतः ऋषीदाचा जोर आहे. सुमित इथे मात्र हा चेंडू सुरेख आहे. तिथे चेंडू डॉट आहे. गोलंदाज स्पर्धेला सुमित तयार आहे. कमबॅक केले सुमितने. इथे मात्र या वेळेचा चेंडू परत एकदा डॉट. 2 षटकार गेले त्यानंतर 2 चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळालेत. यष्टीरक्षक बदलल्यानंतरची कामगिरी आपण पाहतोय. सुमित भंडारी 31 धावा या दरम्यान आपण पाहतोय. निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स क्लब या संघाचे जे आहेत त्यांच्या विरोधात टॉस जिंकणारा संघ आपण पाहिलाय हमराज मृत्युंजय. या दरम्यान चेंडू कव्हरला आणि चिप्रमाणे क्षेत्ररक्षण लाच्या बाब गुड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान करताना पाहायला मिळालाय. लोकेश परदेशी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक सिंगल आणि एका सिंगल चेर पण धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना 32 वरती धावफलक या दरम्यान आपण पाहतोय. चिठ्ठ्यांसाठी मात्र 3 टीमचे कॅप्टन चला. 3ही टीमचे कॅप्टन. एक श्री शिवशंभो प्रतिष्ठान, दुसरा जय गणेश स्पोर्ट्स आणि तिसरा जागडे प्रतिष्ठान. 3ही टीमच्या कॅप्टनला विनंती संपर्क करा. गोलंदाज हो हलक्या हाताने चेंडू खेळून करायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट. गोलंदाजी मार्कावरती भरत कर्डिले या दरम्यान आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कावरती आहे आणि याच्या समेत अगदी दादा थोडीशी चर्चा करताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 2 बाद 32 धावा आहेत. राहिलेले 3 षटकं या दरम्यान आपल्याला पाहिजेत आणि या 3 षटकात अजून किती धावा येतील ते मात्र आपल्याला पाहिजे. एका टीमचा कॅप्टन आलाय. बाकीच्या टीमचे कॅप्टन चला ना. श्री शिवशंभो प्रतिष्ठानचा कॅप्टन आलाय का?
आले ओके. जागडे प्रतिष्ठान जे गणितचा आलाय जागडे प्रतिष्ठान या दरम्यान स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू सीमारच्या बाहेर फरार. चौकार 4 रन. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 36 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळतात 36 वरती धावफलक जो बनवला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय भरत कर्डिलेच्या. काय या डावाचं वैशिष्ट्य आहे पहा तुम्ही. तिकडे निश्चित घेऊन जाईन तुम्हाला. हो हा चेंडू जरी मिस टाइम जरी असेल परंतु क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने वरती आविष्कार चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. 2 धावा आल्यात. सुरेख रननी बिटवीन द विकेट. आणि या 2 धावा संख्येनंतर धावफलक 38 वरती जाऊन जे पोहोचले. पहिलं षटक टाकलं सुमितने पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसरं चेंडू लोकेशने टाकलं. दुसरं षटक मात्र लोकेशने टाकलं. पहिल्या चेंडू चौकार आला. सुमित आला परत गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार आला. चौथं षटक सुरू झालं परत एकदा चौकार आला. षटकार चौकार षटकार चौकार ही पहिल्या चेंडूंची होणारी करामत या डावात होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इथे फाईन लेगला चेंडू तिथे आकीब चेंडू कव्हर करू शकला नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सचिन वर्गेच्या बॅट मधून परत एकदा एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक धावसंख्या 42 42 वरती धावफलक. जागडे प्रतिष्ठानचा कॅप्टन आलाय का जागडे सुमित डोंगडे कॅप्टन संपर्क करा प्लीज किंवा एखादा प्रतिनिधी. 2 चौकार लागोपाठच्या निश्चितप्रमाणे 3 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आहेत. आणि या दरम्यान उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू खूप दूरवरून खेळलाय तरीही मैदानाच्या बाहेर आहे. कणकणी षटकार चेहऱ्यात. 48 4246 4 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आतापर्यंत भरत कडिलेच्या बनवल्या गेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते भरत कर्डिल. त्याच्या विरोधात सचिन बर्गे. बऱ्याच काही दिवस निश्चितप्रमाणे आपण पाहतोय सचिन बर्गे फॉर्म मध्ये निश्चितच आपण त्याला जे पाहतोय. आणि आज सिंहगड करंडकामध्ये सुद्धा त्याची बहरलेली फलंदाजी. हो भरत थांबलाय डेडबॉलचा इशारा. त्याची बहरलेली जी फलंदाजी आहे इथं संघाला तारणारी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकात 32 धावा जरी असतील परंतु या षटकात आतापर्यंत 16 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. भरत टू सचिन. परत एकदा स्क्वेअर कटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तिथे राजू पाट्या. इथे एक धाव आली दुसरीचा प्रयत्न होणार का नकार. क्षेत्ररक्षण लाजवाब केले गेले. ओके थँक्यू. एक सिंगल आली आता स्ट्राईकला असेल तो श्रेयश. अजून खातं खोलायचे श्रेयशला. काय करावं मात्र श्रेयश करतो ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज भरत तयार आहे. गोलंदाज मार्क करते. – 49 धावा आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर. वाईट बॉल. चेंडू मात्र खराब. संघाचं अर्धशतक या दरम्यान जे पूर्ण होते 50 धावा 50 रन पुरे. प्रथमतः फलंदाजी करत असताना निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स अर्धशतक संघाचं पूर्ण होते 50 धावा धावफलक होती पूर्ण. भरत परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया. शेवटचा चेंडू या 4थ्या षटकातला आहे. 6 षटकांच्या लढती आहे. या दरम्यान श्रेयसच्या बॅट मधून चेंडू मात्र लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. वाघांची दाडाने फोडलाय पार. मैदानाच्या बाहेर डायरेक्ट. षटकार चेहरा. इथे 4 षटक संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 2 बाद 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद 56. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब जर आपण पाहिलं तर अशोक गायकवाड सुमित भंडारी त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय अजित पटेल आहे.
अज्जू बेपारी, आकिब बेपारी, ऋषीदादा जोरे, त्यानंतर लोकेश परदेशी, भरत कर्डिले, त्यानंतर आविष्कार दाते, राजू पाटे, कुलदीप धायबर अशी मात्र खेळाडूंची यादी आहे. अक्षय कोण 12व्या खेळाडूच्या भूमिकेत निश्चितप्रमाणे आमच्या समवेत आपल्याला जो पाहायला मिळतोय. त्यानंतर निलेशदादा भिंतडे या संघामध्ये आपण पाहिलं संदेश पार्टे, श्रेयश कदम, रवी आहिरे, अक्षय वोडरे, सचिन मर्गे, सिद्धार्थ टिटकळे, दिलीप वर्मा, नाझिम गुल्ली, अरब शेख, विजय खडके, सचिन पवार अशी मात्र खेळाडूंची यादी निश्चितप्रमाणे आपल्याला जी पाहायला मिळते. भरत कडीला सगळ्यात महागडा ठरलाय 23 धावा त्याला ज्या खर्च झालेल्या आहे. सुमित भंडारीने 2 षटकं टाकली आणि 21 धावा त्याला खर्च होताना पाहायला मिळाल्या. एक फलंदाज त्यांनी बाद केलाय आणि लोकेश परदेशी, राजू पाटे आलाय गोलंदाज मार्कवरती. राजू पाटे पाचवं षटक सुरू. रिवर्स सचिन बर्गेच्या बॅटमधून मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार चेहरान. सचिन बर्गे आज चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त टोलेजंग प्रभावशाली या दरम्यान फलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते सचिन बर्गेची. आणि सर पहिलं, तिसरं आणि 5वं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती अनुक्रमे षटकार आहे. राजू पाटे आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क करतोय, त्याच्या पहिल्या चेंडूवरती इथे षटकार आलाय. या दरम्यान हा चेंडू डॉट आहे. जागडे प्रतिष्ठान आणि श्री शंभूराजे प्रतिष्ठान यांच्यामध्ये होणारा हा सेकंड राऊंडचा पहिला सामना आहे. पहिला आणि तिसरा आणि दुसरा आणि चौथा विजेता. ओके, यातला विजेता म्हणजे चौथ्या सामन्यातला विजेता निलेशदादा भिंतडे स्पोर्ट्स हमराज मृत्युंजय यांच्यातला विजेता जय गणेश सेनापती बापटच्या विरोधात लढेल. परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू या दरम्यान हातामध्ये आला नाही अज्जू बेपारीच्या. त्या दरम्यान एक सिंगल बाईचे रोपण येईल, धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता टोटली स्कोर 63, 63 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बाईचे रोपण एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळपास मला वाटतं अडवलाय. धावबाची संधी डायरेक्ट हिट आहे. पंचकडे कसं अपील या दरम्यान केले जाते, परंतु इथे पंच कळतात नॉट आउटचा इशारा. क्षेत्ररक्षण लाजबाब केले. विकी आविष्कार दातेची मात्र जबरदस्त पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुरेख होताना पाहायला मिळालं आणि तदनंतर अगदी आपण पाहिले धावफलक दोन्ही पुढे गेलाय. संघाची धावसंख्या 65 धावा आहेत. 65. सुरेश कदम जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या दरम्यान गुडघा टेकवलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या नाही तर या मैदानाच्या बाहेर पाठवलाय. षटकार चेहरान. तूच आमचा रक्षक आणि तू जाणता राजा, जाणता राजा, जाणता राजा. थँक्यू. दरम्यानच्या काळामध्ये मानाच्या करंडकाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय बुवा पवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बुवा पवार साहेबांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. परंतु माझ्या अगोदर श्रेयस कदमने त्यांचा सन्मान केलाय. श्रेयस कदमने त्यांचं स्वागत केलंय षटकाराने. धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती आता इथे 71 आहे. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू पोहोचला जाईल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. चेंडू अडवला जाईल. धावफलक 1 पुढे जातोय. संघाची धावसंख्या 72 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं संपलंय. आम्ही आतापर्यंत विषम संख्या जी पाहिली त्या विषम
संख्येच्या गोलंदाजांना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. विषम याने ज्या अंकाला 2 ने भाग जात नाही ते विषम अंक असतात आणि ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या समसंख्या म्हणजे 2 4 6 8. इथे काय घडलंय 1 3 5 प्रत्येक षटकाची सुरुवात षटकाराने झाली आणि 2 आणि 4 क्रमांकाच्या षटकामध्ये चौकाराने सुरुवात झाली. आता 6व्या षटकाची सुरुवात कशी आहे प्रश्नचिन्ह आहे. म्हणून पुढे काय होणार आहे माहिती नाही. अज्जू पटेल शेवटच्या षटकासाठी अज्जू पटेलला पाचारण केले आणि स्ट्राईकला इथे आपण जर पाहिलं स्ट्राईकला फलंदाज जो असणार आहे तो श्रेयस कदम. राजू पाटील सुद्धा 16 धावा खर्च होताना पाहिलं. 2 षटकार आले राजू पाटीलला. गोलंदाजीवरती आपण पाहूया प्रतिदा तयार असेल. इथे चेंडू कव्हरला असेल. वाह व्हॉट अ कॅच. नाईस कॉट. ब्रिलियंट कॉट. हो तू कडे कपारी तूच सागर किनारी तूच सह्याद्रीच्या उंच शिखरावरी. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला जर इथे लोकेचा झेल आवडला असेल तर टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. कव्हरच्या दिशेने खेळलेला अप्रतिम फटका पण त्याचबरोबर घेतलेला अप्रतिम झेल. श्रेयस कदम याच्यावर पण बसलेला मात्र एक तिसरा धक्का या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय आणि श्रेयसच्या जागेवरती आता नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन संदेश पार्टे. संदेश आलाय. अज्जूला मिळालेला पहिल्या चेंडूवरती यश. इथे इतिहास बदलला सर. इथे इतिहास बदललाय. बरेच जण हा एक विचार करतील तिथं जर क्षेत्ररक्षक नसता आणि तिथं जर झेल झाला नसता तर हाही चौकारच गेला असता. पण आपण एक वाक्य नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये जर तर ता ती ते किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये. दादांनी कदाचित कानमंत्र दिला असेल अज्जूला आणि त्याचा फायदा झाला. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिजे क्वेश्चन निश्चितप्रमाणे दूरपर्यंत चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल झालाय. 2 धावा येतील आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तिसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज संदेश पार्टे बाद. 2 धावा आत्ताच्या आल्या. तिसरी धावा संख्या घेत असताना इथे संदेश पार्टे बाद होताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 4 आहे आणि आता संदेशच्या जागेवरती नवीन फलंदाज आपण पाहूया. आता दिलीप वर्मा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दिलीप वर्मा नवीन फलंदाज असेल. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. आजू चेंडूपर्यंत पोहोचला नाही. त्या दरम्यान एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. आत्ताची एक धाव. धावसंख्या धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती इथे 75 धावा आहेत. न्यू बॅट्समन आरफ शेख हा नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाहूया आरफ जो नॉनस्ट्राईकच्या बाजूला स्ट्राईकच्या बाजूला फलंदाज आपण पाहतोय तो आहे दिलीप वर्मा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अज्जू तयार आहे.
अरब शेख हा बदलापूरचा असणारा खेळाडू आहे. वाईट बॉल आहे, धापल एक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय या ठिकाणी जाऊन पोहोचली 76 वरती 76. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी. त्या 2 चेंडूवरती किती मोठे 2 फटके खेळतोय की इथे मात्र धावफलकावरती थोडासा आळा बसवतोय. या दरम्यान लॉंगॉलला चेंडू आहे, त्या ठिकाणी दादा गायकवाड तैनात आहे. एकाली दुहेरीचा प्रयत्न आणि दादाची फेकी खूप उशिरा झाली. 2 धावा आल्यात. धावफलकावरती धावसंख्या 78. 78 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक शेवटचा चेंडू या डावातला आहे अज्जू पटेलचा आणि समोरच्या बाजूला दिलीप वर्मा आहे. इथे चेंडू हवेत असेल तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती, तिथे 1 धाव आली आणि पाहता पाहता 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि तिसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातोय. 1 डाव संपला. दिलीप वर्माचा वैयक्तिक स्कोर बरोबर ना, दिलीप वर्माच होता. ओके, अरब शेख होता, माफ करा. इथे अरब शेख दिलीप वर्मा आणि अरब मात्र चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळालाय. 1 डाव संपला. टोटल स्कोर 80 धावा धावा फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 81 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. चला संजय सर, 80 बनवलेत, 81चा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे आणि 81चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. या ठिकाणी मनीष पाटील सर यांच्याकडे या. सर तुमचंही मनापासून स्वागत आहे. समावला शूरवीर शिवबाचा हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंह गटरंडका. 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 थँक्यू. चला कुठलाच वेळ वाया न घालवता 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. हमराज मृत्युंजय 11 टीमने आणि निलेश दादा भिंताडा 11 आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिल्या डावामध्ये धावा बनवलेल्या आहेत ते म्हणजे 80 धावा आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं आव्हान. सन्माननीय योगेशजी पांगुडे धावसंकलनाच्या भूमिकेत, स्कोररच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थँक्यू मनोज सर, खूप चांगल्या पद्धतीने पहिला डाव रंगवला मनोज बेलेकर सरांनी. आणि त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट शौकीनांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. चांगला मॅच रंगणार आहे यात केवळ मात्र शंका नाही आहे. कारण हमराज मृत्युंजय संघ हा देखील एक दिग्गज संघ आहे. चांगला खेळाडूंचा भरणा ज्या त्या संघामध्ये देखील आहे. तर दादा गायकवाड यांना तुम्ही त्या संघामध्ये पाहू शकाल. तर खेळ भावनेने खेळला पाहिजे, नियमाला अनुसरून खेळला पाहिजे. आयोजकांनी जे नियम तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत त्याप्रमाणे झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पंचांचा निर्णय हा सर्व मान्य असेल. आयोजक देखील किंवा कमिटी मेंबर्स देखील त्याला क्रॉस करू शकत नाहीये. ही देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दादा गायकवाड आणि दादा गायकवाडच्या सोबत तुम्ही पाहू शकताय अज्जू बेपारी आणि दादा गायकवाड हे 2 बॅटर्स तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये दादाला पाहायला मिळत आहेत. आणि यस, या सामन्यामध्ये देखील तितकीच रंगत येईल जितकी रंगत या अगोदरच्या सामन्यामध्ये आली होती. कारण आता जरी हाय स्कोरिंग हा मॅच जरी असला तरी देखील ती कुवत आहे हमराज मृत्युंजय संघाच्या फलंदाजामध्ये की मोठमोठ्या धावसंख्येला आम्ही चेस करू शकतो. ती कुवत या ठिकाणी हमराज मृत्युंजय या संघाकडे आहे आणि त्या गुणवत्तेचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. गुणवत्ता तुमच्या अंगी असून चालत नाही, गुणवत्ता तुम्हाला सादर करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. आणि सादर करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आत जात आहेत, दादा गायकवाड आणि अज्जू बेपारी.
स्ट्राईकवर असेल दादा गायकवाड आणि नॉन स्ट्राईकला असेल अज्जू बेपारी. दोन टीमच्या कॅप्टन्स तयार राहायचे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. जागडे प्रतिष्ठान आणि शंभूराजे प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं टॉस केला जाणार आहे. चला मी विनंती करतोय जागडे प्रतिष्ठान टीम कॅप्टन आणि शंभूराजे प्रतिष्ठान टीम कॅप्टन टॉससाठी यायचंय. आणि दुसऱ्या फेरीतले सामने हे 4 षटकांचे होतील. आम्ही आमचं कर्तव्य चोख बजावलेलं आहे. फक्त काहीतरी तुमच्या माध्यमातून वेळेमध्ये बचत केली जात नाही आणि त्यामुळे आम्ही देखील थोडेसे बांधील आहोत. नजीम गुल्ली एज इज ओनली अ नंबर दाखवणारा हा गोलंदाज गुजरातचा नजीम गुल्ली. पहिला बॉल फेकण्यासाठी नाझीम टू दादा गायकवाड. पहिलाच बॉल फिरकीचा जादूगार त्यांना का संबोधले जाते तो दर्शवणारा ठरलाय. जबरदस्त पिचिंग आणि तितक्याच डिग्रीने तितक्याच अँगलने बॉल वळताना पाहायला मिळाला. पहिला बॉल जातोय डॉट. दादा गायकवाड चेक करतोय बॉलर नजीम गल्लीला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल जातो सीमारेषा पार. मिळतो या डावातला पहिला चौकार. गोरगरिबाला साऱ्या जनतेला मदत करण्या हटन माग आहे दिलदार. थँक्यू. टीट फॉर टॅट. नाण्याची पहिली बाजू आपण पहिल्या डावात पडताळली. नाण्याची दुसरी बाजू पडताळणं बाकी आहे आणि ती बाजू दाखवताना दादा गायकवाड. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल बाहेर काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातो सीमारेषच्या पलीकडे. दर्जेदार षटकार 4 नंतर 6. जाम या ठिकाणी सिंहगड कर्नाटक 2021 केले. युट्यूबवर ट्रेंड होणारी स्पर्धा कुठली तर एकमात्र सिंहगड कर्नाटक 2021. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं जाते. दर्जेदार सिस्टमॅटिक क्रिकेट दादा गायकवाड दाखवतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीने बॉलर्सला फिक्स करण्याची क्षमता या ठिकाणी दादाची पाहायला मिळाली. चला टॉस साठी यायचंय. जागडे प्रतिष्ठान आणि शंभूराजे प्रतिष्ठान टीम कॅप्टन टॉस साठी यायचंय. 4 षटकाचा सामना असेल. 4 षटकांचा सामना असेल. पुढचा बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतोय अज्जू पेपारी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार नाझीम गुल्ली. थोडासा धाव घेताना थोडा त्रास झालाय. पुन्हा एकदा नाझीम परत येतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट टू अज्जू पेपारी. रिव्हर्स हिट जातोय बॉल कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल स्वीपर कव्हर रिजन मध्ये पोहोचतोय. त्या ठिकाणी आउटफिट स्लो आहे त्यामुळे फक्त या 2 धावा तुम्हाला कंप्लीट करताना पाहायला मिळाल्यात. अज्जू दादा गायकवाडची खूप चांगली साथ. रनिंग बिटवीन विकेट तितकीच दर्जेदार. 5 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 13 धावा. 81 चा पाठलाग करायचा आणि 81 पैकी 13 धावा तुम्हाला पहिल्या षटकातल्या 5 बॉल्स. तर अज्जू पेपारी स्ट्राईकवर असेल. नाझीम गुल्ली यावेळेस मात्र परफेक्ट एक्झिक्युशन. रिव्हर्स खेळले. बॉल जातोय स्वीपर कर आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. टप्पा घेत सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. केलाय थेट कारण खूप दर्जेदार अशी आक्रमकता आणि ती देखील नाझीम गुल्ली या गोलंदाजाच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने स्पिन अटॅकला फेस करण्याची क्षमता या 2 बॅटर्सची पाहायला मिळालेत. आणि दोन्ही फलंदाजांनी धावा गोळा करण्यामध्ये कुठलीच कमतरता ठेवली नाहीये. दादा गायकवाडने 4 बॉल खेळताना 11 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर अज्जूने एकूण 6 धावांचं योगदान पुढच्या 2 बॉलवर दिलंय. सांघिक धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. आस्किंग रेट होता 14चा आस्किंग रेट क्रॉस करून पहिल्या षटकामध्ये 17 धावा लावलेल्या आहेत. पॉवर प्लेचं हे पहिले षटक पॉवरफुल्ली खेळून काढलेलं आहे दादा गायकवाड आणि अज्जूने. आणि आता मात्र संकटाचं वातावरण पाहायला मिळते निलेश दादा भिंताडे 11 या संघाच्या खेम्यामध्ये. कुठला गोलंदाज यूज करायला हवा, कुठला गोलंदाज वापरायला हवा जो या 2 फलंदाजांना अडवू शकेल. ती क्षमता कुठल्या गोलंदाजाकडे आहे, ती प्रतिभा कुठल्या गोलंदाजाकडे आहे,
तो मात्र अभ्यास केला जातोय आणि तो बॉलंदाज पाठवला जातोय बॉलिंग ट्रॅकवर. न्यू बॉलर नेम सचिन पवार. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सचिन पवार बॉलिंग ट्रॅकवर येतोय. धावसंख्या 17 झाले, बिनबाद 17. चांगली सुरुवात हमराज मृत्युंजय 11 या संघाची पाहायला मिळाले आणि तणावाला बळी न पडता दर्जेदार खेळ या ठिकाणी या दोन बॅटर्सने दाखवलाय आणि पुन्हा एकदा त्यांना अडवण्यासाठी सचिन पवार बॉलिंग ट्रॅकवर येतोय. चला सुमित डोंगरे टीम कॅप्टन जागडे प्रतिष्ठान टॉससाठी यायचंय. शंभूराजे प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्या मित्रांनो. जो अतिरिक्त वेळ आम्हाला मिळतोय, फावला वेळ आम्हाला मिळतोय, तो वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आयोजक मंडळी करतोय. तर प्लीज रिक्वेस्ट करतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉससाठी लगेच या. चला काही करा प्लीज. मॅच बॉल आलाय असं वाटते. मॅच बॉल आला असेल, पंच चेक करतील आणि सामना सुरू करतील जो थांबलाय पहिल्या षटक्यानंतर. धावसंख्या 17. पहिला बॉल डॉट. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी धावा वसूल केलेल्या आहेत. जितक्या धावा पहिल्या डावामध्ये खर्च केल्या आहेत तितक्या धावा या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न. चला मॅच बॉलचा आहे तो पंच चेक करतायत आणि पंचांना ठाऊक आहे. यस संदेश पाटील देखील चेक करून बॉल रिटर्न करतायत आणि यस अनुभव आहे, खेळाडू वृत्ती आहे, कळभावना आहे, या सर्व गोष्टी तुमच्या अंगी असायला हव्या जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता मैदानाच्या आतमध्ये. तर द्वंद्व ठेवा पण मैदानाच्या बाहेर तुम्ही जीवाभावाचे मित्र आहात हे विसरू नका. चला पुन्हा सामना सुरू होतोय. बॉलिंग ट्रॅकवर सचिन पवार, स्ट्राईकवर असेल बॅटर दादा गायकवाड, नॉन स्ट्राईकला असेल अजू. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह मिडोच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. बॉल अडवते, स्टॉप करतो, फेक करते, तोपर्यंत धाव घेण्याची इच्छा वर्तवली नाही त्या ठिकाणी फलंदाज दादा गायकवाडने. कुठलीच रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीये दादा गायकवाड या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. पहिला बॉल सचिन पवारचा डॉट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट टू राईट हँडेड बॅटर दादा. यावेळेस एलिव्हेट केले बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे की अलीकडे, लेट्स सी. बॉल जातोय पलीकडे, मिळतो 4 धावांचा चौकार. जबरदस्त खेळ या ठिकाणी वाटतं. मला असं वाटलं होतं की कदाचित हा एकाती सामना जाईल की काय, पण मात्र मैदानाच्या आतमध्ये तसं घडत नाहीये. सामना चुरशीचा होणार, शेवटच्या बॉल पर्यंत जाणार यात तीळ मात्र शंका नाहीये. जबरदस्त अटॅक या ठिकाणी दादा गायकवाड करतोय बॉलर सचिन पवारवर. सचिन लेफ्ट आर्म राऊंड, स्ट्रेट ड्राईव्ह. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल स्टॉप करून फेक करेल तोपर्यंत संधी होती एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेची वाढ धावसंख्येत जाते ती म्हणजेच 22 आकड्यावर 22 रन्स. सन्माननीय मंगेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. सन्माननीय मंगेशजी पंडित यांनी पुढे यायचंय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याचा टॉस केला जाईल. जागडे प्रतिष्ठान आणि शंभूराजे प्रतिष्ठान. सचिन पवार लेफ्ट आर्म राऊंड. अज्जू आगळा वेगळा फटका खेळण्याच्या तयारीत होता आणि कनेक्शन कुठे झालंय तर बॉल आणि बॅटचं कनेक्शन होतंय आणि पॉइंट रिजन मध्ये झेल देऊन अच्चू व्यापारी बॅक टू पॅव्हेलियन. विकेट आउट. जिंकलाय शंभूराजे, शिवशंभूराजे प्रतिष्ठान संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनच्या माहितीसाठी हा पुढचा सामना हा 4 षटकांचा असेल. पॉवर प्लेचे जे नियम असतील तुम्हाला सामना सुरू होण्याच्या अगोदर कळवले जातील. यस, एका ओव्हरचा पॉवर प्लेचं बंधन आहे. चला नवीन बॅटर राजू पाटील. राजू पाटील नवीन बॅटर आपण पाहू शकतोय. नॉन स्ट्राईक एंडला राजू पाटील. पवार ब्लॉक होल डिलिव्हरी. यावेळेस मात्र कोणतं तरी कॉम्बिनेशन चुकलं होतं, कॉलिंग चुकलं होतं.
धावचीचा धोका उडावला होता. दादा कदाचित परतला असता, पण शेवटच्या क्षणावर स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवलं आणि परत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. थोडासा काळजाचा ठोका चुकला होता ती अमराज मृत्युंजय संघाच्या कॅप्टनचा, पण त्यानंतर पुन्हा एकदा सिच्युएशन अंडर कंट्रोल. नावसंख्या झालेली आहे 22 धावा, 22 रन्स. बॉल्स फेकून झाले त्या षटकातले एकूण 5 चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे सचिन पवारने. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल जातोय 2 शतक्षकांना भेदून सीमारेषेच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी चौका. 4 धावा. चौकार आणि एक उत्तुंग षटकार दादा गायकवाड यांच्या बॅट मधून आलाय. बॅट तळपते. नाझीमच्या विरोधात तळपेल का? यावेळेस पॅडल स्वीप केलाय बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये खाली क्षेत्र आहे. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुढे जाईपर्यंत बॉल अडवेपर्यंत फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. दादा यावेळेस मिस टाइम आहे. हवेत आहे. नाझीम उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हा मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेताना बॉडी बॅलन्स चुकला. कठीण असते मित्रांनो फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने जाऊन मिड ऑफच्या क्षेत्रात येऊन बॉलला जज करून कॅच करणं खूप कठीण असते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने फॉलो केला होता बॉलला, पण त्यानंतर थोडीशी आयसाईट डळमळली. बॉडी बॅलन्स चुकला. शेवटच्या क्षणाला बॉल हुलकावणी देऊन गेला. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 31 या आकड्यावर. नाझीम पुन्हा एकदा राईट आर्म आउट द विकेट टू राजू पाटे. यावेळेस खोलवर टेपाचा बॉल होता. आडव्या पाटीने खेळायचं होतं. व्यवस्थित समन्वय होऊ शकत नाही, पण मात्र तरी देखील एक धाव मिळते. एक धाव विथ द बॅट. विथ द बॅट. विथ द बॅट. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स. बघा 14च्या धावगतीने खेळायचं होतं. म्हणू शकतोय प्रामाणिकपणे की 12 ते 13च्या धावगतीने खेळ होतोय, पण या पुढच्या एक बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे.
यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धाव पूर्ण केला जाईल. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येऊन बॅकअप देतोय. तिसऱ्या धावासाठी दादाचा प्रयत्न नकार दिलाय राजूकडून. 2च धावांची वाढ. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 34 झाली. गडीबाज झालाय 1. 81 धावांचं लक्ष होतं. 81 पैकी 34 धावा पूर्ण केल्यात. अजूनही गरज आहे 18 बॉल्स मध्ये 47 धावांची. 18 बॉल्स 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. 16ची धावगती. जी 14ची धावगती ठेवायची होती ती मात्र आता ठेवता आली नाहीये म्हणून आस्किंग रेट वाढतोय आणि 16 वर जाऊन पोहोचतोय. 16 रन्स प्रत्येक ओव्हर मध्ये कंप्लीट करावे लागणार आहेत आणि स्पेल कंप्लीट होते नाझिमचं. नाझिमने पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास ठेवला नाझिमवर आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी स्वीकार करता फक्त 8 धावा खर्च केल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये. त्याने एकूण खर्च केलेल्या आहेत त्या म्हणजे 25 धावा. विकेट मिळाली नाहीये पण तरी देखील धावांना रोख लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत. शर्तीचे प्रयत्न केलेत नाझिमने. नवीन बॉलर अरब फ्रॉम बदलापूर. अरब शेख ज्याला जवळपास 5 ते 6 मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार मिळालेत आणि बाईक्स मिळालेत त्याला. बदलापूरचा हा उगवता सितारा. पाहूया या पुणे नगरीमध्ये आपलं नशीब कसा पद्धत आजमावतोय. 47 धावांची गरज. 18 बॉल 47 आणि दादा गायकवाडची दादागिरी या 3 षटकामध्ये तर तुम्ही पाहिलेली आहेच. दर्जेदार खेळ दादाचा राहिलाय पण दादाला सह खेळाडूची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे, महत्वाचं आहे. यावेळेस स्ट्रगल चालू आहे. स्ट्रगल वारंवार राजू पाटेचं. कारण राजूने आतापर्यंत 4 बॉल फेस केलेत आणि 4 बॉल्स मध्ये फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली आहे आणि ते स्ट्रगल स्पष्टपणे दिसते. जर तुमचा सहखेळाडू चांगला खेळ करतोय त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्याकडून देखील तसाच खेळ अपेक्षित असतो पण तसा खेळ या ठिकाणी राजू पाटीचा होत नाही. चांगली गोलंदाजी या ठिकाणी अरबची. अरब राईट आर्म राऊंड. यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्ट्रगल आता समाप्त होते आणि धावचीच्या स्वरूपात राजू पाटे बाद. दुसरा आदरा बसतोय हमराज मृत्यूच्या टीमला. बॅक टू डाक आउट राजू पाटे. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. धडधाकट शरीरयष्टी आहे. अकीब बेपारी. एक अज्जू बेपारी जे बाद झाले आणि त्याच्या जागा आता 4थ्या क्रमांकावर अकीब बेपारी घेण्यासाठी येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर असेल दादा गायकवाड जो सिंहाचा वाटा उचलतोय धावा चेस करण्यासाठी. महत्वाचं आहे मित्रांनो. अँकर रोल या ठिकाणी अदा करतोय दादा गायकवाड अंडर प्रेशर. 81 धावांचा पाठलाग करताना चांगली धावगती मेंटेन केली. दादा गायकवाडकडे जेवढे त्याने बॉल फेस केले त्यावेळेला न्याय देण्याचं काम दादाने केलंय. थांबायचंय. पंचांचा देखील तुम्ही वाट पहा की पंच रेडी आहेत की नाही कारण बेल्स त्या ठिकाणी डाऊन्स होत्या त्यामुळे पंचांनी थांबवलंय आणि पुन्हा एकदा परत जावं लागेल बॉलर अरब शेखला. पहिला बॉल डॉट. त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद राजू पाटे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आकिब बेपारी. धावसंख्या झालेली आहे 34 रन्स. रिव्हर्स हिट आहे. यावेळेस मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्याच्या वरून बॉल जातोय मागे. थर्डमॅन रिजन मध्ये मिळतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. कॅप्टनचं बघा दादा चौफेर फटकेबाजी करू शकतोय म्हणून शॉर्ट थर्डमॅन आणि डीप गली हे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट फाइंडिंगला अरब. हो ब्लॉकल डिलिव्हरी चांगला न्याय त्या बॉलला देतोय. हलक्यात खेळून काढलाय मिड ऑन आणि मिड विकेट रिचर मध्ये दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. आकिब धावतोय वेगाने आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या 40 झाले. अजूनही 41 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 40 कंप्लीट झाल्यात. 41 अजून कंप्लीट करायचे आहेत. चांगली गोलंदाजी अरबची आतापर्यंत. पहिले 2 बॉल त्याचे होते त्याच्या पुढचे 2 बॉल हे दादा गायकवाडचे होते असं आपण म्हणू शकतोय. पुढचे 2 बॉल कोणाचे असतील हा देखील एक प्रश्न आहे तुमच्या आमच्या मनात
उमगलेला आहे. अरब शेख राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवा फुल टॉस उडवला मिड विकेट रिचर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हा झेल खूप महत्वाचा आहे आणि दादाची दादागिरी संपते. विकेट डाऊन. दादा बॅक टू द आउट. DJ Siday Remix. अज्जू पटेल नवीन बॅटर तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहे. आता सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झालेत. दादा गायकवाड 31 धावा करून बाद झालेला आहे. अज्जू पेपरीला 6 धावांचं योगदान देता आलं. राजू पाटेचं जे स्ट्रगल होतं ते एका धावेवर संपलं. त्यानंतर आता आकिब पेपारी आणि अजाज पटेल हे 2 बॅटर्स तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. चांगली बॉलिंग त्या ठिकाणी अरब शेखची. लोवर फुल टॉस होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला आणि या मिड विकेट रिजनमध्ये हा स्ट्रोक कंप्लीट करायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार होता. त्याच्या हातात सहज चुपा झेल देऊन दादा गायकवाड मात्र या मैदानाच्या बाहेर पडलेला आहे आणि आता मात्र कुठेतरी संकटात सापडल्यासारखा जाणवतोय हमराज मृत्युंजय हा संघ. अरब बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळते अज्जू पटेल आणि नॉन स्ट्राईकला असेल आकिब बेपारी. चला घाई करा प्लीज. बघा निलेशदा भिंदाडे यानंतर आम्हाला 3 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत, तर मी विनंती करतोय वेळेबद्दल सहकार्य करा. पंच देखील त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार सूचना देतीलच. अरब ब्लाइंड स्ट्रोक चेंडूच्या वेग न ओळखता फक्त ऑन साइडला खेळण्याचा अट्टाहास पाहायला मिळालाय उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बॉलला आणि त्यानंतर मात्र तुम्हाला चित्र स्पष्ट होतेच आहे की बॉल डॉट होतोय आणि अशा पद्धतीने 4थ्या यशस्वी षटकाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर हमराज मृत्युंजय संघाची धावसंख्या झालेली 40 धावा आणि आता 2 षटकामध्ये म्हणजेच 12 बॉल्समध्ये 41 धावा पूर्ण कराव्या लागतील विजयासाठी. नवीन बॉलर पाठवून द्या प्लीज. अरबने 6 धावांचं षटक हाताळलेलं आहे आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्याने दादा गायकवाडला बाद केलंय अरब शेखने. आणि महत्वपूर्ण फलंदाज पाठीचा कणा दादा गायकवाड मात्र 31 धावांची झुंज देऊन मैदानाच्या बाहेर. चला प्लीज नो टीम मीटिंग, नो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. कुठल्याच कारणासाठी एकत्र येऊ नका. 12 बॉल 41. नवीन बॉलर कोण येईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. सचिन पवार येतोय ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिले कर्णधार संजय पाटेने. संदेश पाटील ती जबाबदारी दिलेली आहे सचिन पवारकडे. 12 बॉल्स 41 धावांची गरज. आपण जर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत तुम्ही पाहू शकताय. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली आणि पॉइंट. त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक गार्ड करण्यासाठी पाहू शकताय, तो म्हणजे फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला, लॉंग ऑफ लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हरला डीपला असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. सीमारेषेच्या जवळ गोलंदाजी मार्कवर सचिन पवार. लेफ्ट आर्म राऊंड. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं जाते स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. 2 धावाचा कॉल पूर्ण केलं जाईल. थोडंसं सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा तर पूर्ण केल्या जाते. धावसंख्या जाते म्हणजे 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड. बनायचंय तर गेम चेंजर बना, नाहीतर जगामध्ये खेळाडूंची कमतरता नाहीये. त्यामुळे तुम्हाला टिकायचं असेल, टिकून राहायचं असेल या आधुनिक क्रिकेटमध्ये तर तुमच्या बॅटमधून धावा आणि तुमच्या बॉलिंगमधून विकेट मिळायलाच पाहिजे. ब्लॉकहोल डिलिव्हरी होते. शरीरापासून दूर होऊन खेळायचा प्रयास सरळ रेषेमध्ये. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव मिळते. 1 धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 43 या आकड्यावर. 43. स्ट्राईकवर बॅटर असेल एजाज पटेल. अज्जू या नावाने प्रचलित आहे. पाहूया या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अज्जूकडून कसा खेळ होतोय. यावेळेस इनसाइड एज अँड टेकन. यष्टीरक्षक खूप चांगल्या पोझिशन मध्ये अज्जूला फारसं योगदान देता आलं आणि या 0 वर परततोय अज्जू. बॅक टू द आउट.
करून क्रिकेटचा सामना जिंकता येत नाही. कारण जर या डावाचा विचार केला दादा गायकवाड यांच्याच फक्त 31 धावा आणि अज्जूच्या 6, त्या व्यतिरिक्त कुठल्याच फलंदाजाने दमखम दाखवला नाहीये. कुठल्याच फलंदाजाने मैदानावर थांबण्याची इच्छा जतवली नाहीये. कुठल्याच फलंदाजाच्या बॅटमधून धावा आलेल्या नाहीये. तर हेच आहे मित्रांनो, क्रिकेट हा सांघिक खेळ असताना प्रत्येक खेळाडूने आपला 100% खेळ दिला पाहिजे आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी, आपल्या कॅप्टनसाठी आणि आपल्या संघाच्या नावासाठी. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार. सचिन पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अचूक मारा या 5व्या षटकामध्ये आतापर्यंत हाताळला. आता पत्र ओव्हर द विकेट येतोय डावखुऱ्या फलंदाजासाठी. आविष्कार लेफ्ट हँडेड बॅटर. सचिन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं होते लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, बॉल स्टॉप करेपर्यंत फक्त एकच जाऊ. चांगली ड्राईव्ह आहे, प्रॉमिसिंग. आत्मविश्वास थोडा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय कारण थोडासा संकटात सापडलेला आहे, तणावामध्ये आहे हमराज मृत्युंजय. तणावातून दूर होऊन बेधुंद फलंदाजी करावी लागणार आहे या ठिकाणी हंसराज मृत्युंजय संघाच्या फलंदाजांना. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच मिळते. सिंगल्सने जास्त काही तुमच्या हाती येणार नाहीये. तुम्हाला खेचायचे तर मोठमोठे फटकेच खेचावे लागते. ती गोष्ट वेगळी आहे की पिचिंग चांगली आतापर्यंत हाताळलेले सचिन पवारने, त्याचमुळे मोठे फटके मारण्याची संधी फलंदाजांना मिळत नाहीये. सचिन पवार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आविष्कारसाठी. फुल टॉस सरळ रेषेत खेळ व्ही मध्ये ड्राईव्ह केलं जातं बॉलला. एक धाव तर मिळणार आहे, दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जात नाहीये कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होतं ना आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. फक्त एकच धाव मिळते, एका धावेची वाट धावसंख्या झाली आहे 46 धावा, 46 रन्स आफ्टर 5. आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ते म्हणजेच 35 धावांची. सहा बॉल आणि 35 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 6 बॉल 6 षटकार. कित्येक खेळाडूंनी हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे आणि यावेळेस आता तो विक्रम आविष्कारला करावा लागेल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. सन्माननीय श्रीकांतजी काटकर साहेबांना विनंती करतोय आपण देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ यायचंय आणि आनंदाने आणि खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यात आनंद घ्यायचे. काटकर साहेब यायचे प्लीज. सरवट साहेब तुम्हाला आमंत्रित करतात या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय संदेश पार्टे, जो नेहमीच लीड करतो टीमला, पण तो आता स्वतःला शेवटच्या क्रमांकावर घेऊन येतोय. पण उजव्या बाहेरचा बॉल अँगल बनवून गोलंदाजी करायची होती, कुठेतरी अतिरिक्त वापर मनगटाचा आणि खांद्याचा केला गेला. बॉलला जास्त पेस देण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जातोय वाईड, धावसंख्या झाली इकडे पुढे पोहोचेल ती म्हणजेच 47 वर. यावेळेस स्विंग करायचा तो ऑन साइडला, व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाहीये. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल, धावसंख्या जाते ती म्हणजेच 48 वर. येस, लेग बिफोर विकेट साठी मग रनआउट साठी. बघा कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणीच थांबू नका, नम्र विनंती करू इच्छितो. प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणीच थांबू नका कारण त्यामुळे थोडासा व्यत्यय येतोय. धावचीसाठी अपील आहे. रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून संजयजी भालेराव या ठिकाणी आलेत. चांगलं थेट प्रक्षेपण या ठिकाणी tenniscricket.in वतीने केलं जाते आणि पंचांचा इशारा येतोय फलंदाजाने थांबायला हवं की जायला हवं. जायला हवं. आउट, बॅटर आउट. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. अशा पद्धतीने आकिब बेपारी हा देखील धावचीच्या स्वरूपात बाद होत आहे.
हवेमध्ये बॅट होती, ग्राउंड झाली नव्हती. त्यानंतर ग्राउंड होण्याच्या अगोदर बॉलने यष्टांचा संपर्क केला आणि त्यामुळेच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन बॅटर ऋषिकेश जोरे जे संघ मालक तसेच कॅप्टन आहेत आणि क्रीडाप्रेमी आहेत. बघा, क्रिकेटचं प्रेम नेहमी जिवंत ठेवलं पाहिजे. तुम्ही कितीही वयाचे असू द्या, तुमचं क्रिकेटचं प्रेम तुमची एक ओळख म्हणून ठेवत असते. ही वेगळी ओळख या ठिकाणी ऋषिकेश जोरे यांची या पुणे परिसरामध्ये राहिलेली आहे. उत्कृष्ट दर्जाचे संघ मालक आणि तितकेच अनुभवी कॅप्टन. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता, एज घेऊन बॉल मात्र कव्हर पॉईंट रिजन मध्ये लँड होतोय. एकही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, कारण आता असं वाटते की पराभव स्वीकारला आहे ऋषिकेश जोरेने. संदेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, आडव्या बाटीने सररेषेमध्ये लॉंग क्षेत्रात हवेत बॉल खेळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, बॉल स्टॉप करता येत नाही. बॉल जातो सीमारेषा पार, मिळतो चौकार, 4 धावा. पुढचा बॉल संदेशचा. हो, यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित समन्वय झाला नाहीये. त्या ठिकाणी नजीम बॉल अडवण्यासाठी येतोय, एकही धाव घेण्याचा त्या ठिकाणी मानस नाहीये. बॉल जातोय डॉट. यावेळेस आडव्या बाटीने खेळायचा होता, रिव्हर्स हिट करायचा होता, व्यवस्थित बॉलवर नजर ठेवता आली नाहीये आणि बॉल जातोय तो म्हणजेच डॉट. आता शेवटचा बॉल. यस, 1 सेकंड थांबायचंय पण सर झालं. कंटिन्यू, ओके, कंटिन्यू 1 सेकंड थांबायचंय. 5 बॉल झाले, ते शेवटचा बॉल बाकी आहे. आणि बॉल वाईड जातोय. सिद्धीजी भाबे जे भिवंडीचे कॉमेंटेटर आहेत ते देखील ही स्पर्धा पाहतायत. सिंहगड कर्नाटक 2021 साठी त्यांनी देखील शुभेच्छा पाठवल्या. चांगलं नियोजन या ठिकाणी पुणेकरांनी केलंय असं त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद सिद्दीकजी भाबे. यावेळेस माझ्या शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद होतोय त्रिफळजीच्या स्वरूपात उलट दिशेने खेळताना आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय तो म्हणजे निलेश दादा भिंताडे 11 विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक हमराज मृत्युंजय.